प्रभू वैद्यनाथाची पावनभूमी असलेल्या परळी शहराला कोणाची दृष्ट लागली? चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच परळी पुन्हा सामूहिक बलात्काराने हादरली. संभाजीनगर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. परळी रेल्वे स्थानकात 6 वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच काल रात्री एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराने परळी पुन्हा हादरली आहे. परळी शहरातील बरकतनगर भागात घडलेल्या व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या संतापजनक घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की बरकतनगर भागातील एक अल्पवयीन केवळ 12 वर्षाची मुलगी दुकानावर जात असताना याच परिसरातील रहिवाशी असलेल्या 4 नराधमांनी तिला उचलून अंधार असलेल्या आडमार्गावर नेऊन तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. या घटनेने संपूर्ण परळी शहरात संताप व्यक्त केला जात असून काही दिवसापूर्वीच घडलेले रेल्वे स्थानकावरील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेत असतानाच काल झालेल्या या हैवानी कृत्याचे प्रकरण पुढे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. झुंजार न्यूजसाठी मी दत्ता आंबेकर, अंबाजोगाई.